नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या भावी पोलिसांचं खूप खूप स्वागत. आपण सगळे ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ती सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. बघा, ही भरती किती मोठी आहे याचा अंदाज या आकड्यावरून येतो. तब्बल 17,000पेक्षा जास्त जागा आहेत आणि म्हणूनच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पुढची प्रत्येक स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि ही आहे ती सगळ्यात मोठी बातमी. शारीरिक चाचणीसाठी म्हणजे फिजिकल टेस्टसाठी जे हॉल तिकीट लागतं ते आता अधिकृतपणे उपलब्ध झालंय. हो, तुम्ही आता ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. मग आता प्रश्न येतो की हे हॉल तिकीट मिळवायचं कसं? काळजी करू नका, आपण आता अगदी सोप्या आणि अधिकृत पायऱ्या कोणत्या आहेत तेच समजून घेणार आहोत. हॉल तिकीट मिळवण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. सगळ्यात आधी पोलीस रिक्रुटमेंट 2025.mahaIT.org या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुम्हाला शारीरिक चाचणीच्या प्रवेशपत्राची लिंक दिसेल. ती शोधा आणि त्यावर क्लिक करा. मग आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करायचंय. समोर जो कॅप्चा कोड दिसेल तो व्यवस्थित भरा आणि सबमिट करा. झालं, तुमचं हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि हो, एक गोष्ट अजिबात विसरू नका, त्याच्या 2-3 रंगीत प्रती लगेच प्रिंट करून घ्या. बरं, हॉल तिकीट डाउनलोड केलं म्हणजे आपलं काम संपलं असं अजिबात नाही. खरं काम तर आता सुरू होतंय. ते म्हणजे हॉल तिकिटावरची प्रत्येक माहिती बरोबर आहे की नाही हे तपासणं. चला बघूया नक्की काय काय तपासायचे आहे. आता हॉल तिकीट समोर ठेवा आणि माझ्यासोबत एक गोष्ट तपासा. स्वतःचं नाव, फोटो तुमचाच आहे ना? अर्ज क्रमांक, जन्मतारीख सगळं बरोबर आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, चाचणीची तारीख, रिपोर्टिंगची वेळ आणि मैदानाचं नाव आणि पत्ता हे 2-2दा तपासा. यात चूक नको. हॉल तिकीट तर तपासलं, पण आता प्रत्यक्ष मैदानावर जाताना आपल्यासोबत काय काय असायलाच हवं. ही एक मस्ट हॅव लिस्ट आहे. याकडे जरा विशेष लक्ष द्यावं लागेल. हे बघा, ही 3 कागदपत्र म्हणजे तुमचा गेट पास आहे. एक, तुमच्या हॉल तिकिटाची रंगीत प्रिंट. दुसरं, आधार कार्ड किंवा वोटर आयडी सारखं एक ओरिजिनल फोटो ओळखपत्र. आणि तिसरं, तुमचे 2-3 नवीन पासपोर्ट साईज फोटो. लक्षात ठेवा, यापैकी एकही गोष्ट नसेल तर मैदानावर प्रवेश मिळणार नाही. चला आता एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. मैदानावर काय घेऊन जायला परवानगी आहे आणि काय घेऊन जायला सक्त मनाई आहे. यात जर चूक झाली तर मोठी अडचण होऊ शकते. इथे फरक स्पष्ट आहे. खेळासाठी आरामदायक कपडे म्हणजे शॉर्ट्स, टी-शर्ट, रनिंग शूज हे सगळं चालेल. सोबत पारदर्शक पाण्याची बाटली आणि हलका नाश्ता ठेवू शकता. पण मोबाईल फोन, स्मार्ट वॉच किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट अजिबात नाही. मौल्यवान वस्तू, दागिने, बॅग्स हे सगळं घरीच ठेवा, नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. ओके, सगळी कागदोपत्री आणि तांत्रिक तयारी झाली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष चाचणीच्या दिवशी डी-डेला काय करायचं. तुमची इतक्या दिवसांची मेहनत वाया जाऊ नये यासाठी काही शेवटच्या आपण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. बघा, आदल्या रात्रीचं सगळे डॉक्युमेंट्स एका फाईलमध्ये तयार ठेवा, म्हणजे सकाळच्या गडबडीत काही विसरणार नाही. मैदानावर रिपोर्टिंग वेळेच्या किमान 1-1.5 तास आधी पोहोचा. योग्य कपडे आणि शूज घाला आणि सगळ्यात महत्त्वाचं, अधिकाऱ्यांच्या सूचना शांतपणे ऐका आणि त्यांचं पालन करा. मन शांत ठेवा, आत्मविश्वास ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. तर आता हॉल तिकीट, कागदपत्र, नियम हे सगळं व्यवस्थित समजून घेतलं आहे, म्हणजे आता डोक्यात दुसरा कुठला विचार नाही. मग आता लक्ष फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित करायचं, ती म्हणजे मैदानावरची तुमची सर्वोत्तम कामगिरी. बरोबर? हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आपलं बेस्ट द्या. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.